एक एमर्जन्सी आहे, तुला आता जायचंच आहे. बरोबर. मग ते ऑपरेशनचे ओटी मध्ये मला बोलले की तुम्हाला काही इच्छा आहे का, कोणाला काही बघायचंय, काय करायचंय का. मी बोलले की नाही, मला काही इच्छा नाहीये. मग डायरेक्टली सिस्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला स्वामीचे गाणे किंवा मंत्र ऐकायचे आहे का. तर स्वतःहून बोलले, स्वतःहून. आणि एक सिस्टर नव्हते तिथे, 3 सिस्टर होते आणि एक अॅनेस्थेशिया द्यायला कमरामध्ये, यु नो दॅट पीठ, ते एक होते. आणि एक जे माझे जे डॉक्टर होते डिलिव्हरीचे ते होते. तर तारक मंत्र लावलं, मी तारक मंत्र बोलत बोलत गेली, सिस्टर पण तारक मंत्र बोलत बोलत गेले. तारक मंत्र करून करून ते तारक मंत्र मला वाटतं समता मला ते कट पूर्ण हे करून, आणि मग मला एवढं होतं सेन्स की येस, आय नो दॅट समथिंग इज. स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत आज माटुंग्याहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो. तर मित्रांनो, आजचा अनुभव खरंच खूप खास आहे. आजच्या या अनुभवामध्ये एक आई व एक मुलगी, तर महाराजांनी तिला कशी साथ दिली व शून्यापासून तिला कसं उभारलं, आज या समाजामध्ये उभं राहण्याची ताकद, ही शक्ती आहे, हे महाराजांनी दिलेली आहे. आज आपण महालक्ष्मी पिल्ले यांच्या घरातून आज आपल्याला त्यांचा महाराजांचा आलेला अनुभव शेअर करणार आहे. तर नक्कीच आपण त्यांच्याकडून महाराजांचा अनुभव घेऊया. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ योगी मित्रमंडळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आम्हाला आनंद वाटेल तुमचा अनुभव तुम्ही जर शेअर केला तर. फर्स्टली थँक्यू ओमकार. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आज मला स्वामीचे जे संधी भेटलंय आणि मला अनुभव जे शेअर करायचं एक अपॉर्च्युनिटी भेटलंय, मी खूप भाग्यवान समजते. आणि हा, ऑफकोर्स जे काही मी आज आहे आणि जे काही मी होते आणि जे काही पुढे पण मी होणार आहे, आणि समर्थाला घेऊन हे जर्नी खूप छोटं नाहीये, खूप मोठं आहे. आणि आज आम्ही जे पण आहोत ते फक्त आणि फक्त स्वामीच्याच कृपामध्ये आम्ही आहोत. स्वामी आहे, आम्ही आहोत. स्वामी नाहीये तर आम्ही नाहीये. आणि एक अनुभव असं नाहीये, 2 नाहीये, जर्नी फुल एक अनुभव होतच राहतात, डेली लाईफ मध्ये होतच राहतात. आणि एक प्रेझेन्स आहे ना त्यांचे, ते कधी पण माझ्या सोबतच आहे. कोण कोण आहे ना असं मला प्रश्न विचारतात की क्या है, किधर है स्वामी. स्वामी का पूजा करना, पोथी पढ़ना, बट स्वामी ने क्या कुछ किया, क्या दिया, क्या है. मी हेच बोलणार आहे की स्वामी ने मुझे क्या दिया है ना, मैं उसके लिए नहीं करती. मैं बिना कुछ मांगे ही है ना, वो मेरे समझ जाते हैं, मुझे बहुत कुछ देते हैं. क्या बात है. अभी एक एग्जाम्पल बताती हूँ छोटे से. कि जब समर्था होती पोटात, तर पहिल्यांदा एक तर मी खूप स्पिरिच्युअल, मी स्वामीचे पूर्ण पोथी वाचायची, जाप करायची. स्वामीचे माझ्याकडे खूप आहे. आणि मी हे पण नामस्मरणचे आणि हे ते आपलं गुरुचरित्र आहे ना, मी गुरुचरित्र सुद्धा मी म्हणजे जेव्हा टाइम भेटलं तेव्हा वाचतच राहते. तर माझं एक असं होतं की जेव्हा मला एक ना फक्त एकच इच्छा होती हे लाईफ मध्ये पूर्ण जर्नी. जर मला काही झालं, म्हणजे एक बेबी किंवा कोणी पण, म्हणजे एक मुलगा असू दे, मुलगी असू दे, मला फक्त एकच पाहिजे, एक स्वामीचा मला एक अनुभव किंवा एक स्वामीचा आशीर्वाद पाहिजे, जर ती थर्सडेला झाली तर. आणि हे मोठ्या गोष्टी होता, मी प्रिपेअर पण नाही केलेले. माझं डिलिव्हरी अजून एक 1 वीक होता, म्हणजे डेट झाला नव्हता. पण जे माझे सिम्पटम्स होता ना, तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही 2 कॅस्ट्रॉल ऑइल कन्झ्युम करा. मी गपचूप डॉक्टरांना विचारलं पण नाही, मी 4 कॅस्ट्रॉल ऑइल कन्झ्युम केलं, 2 ते 4, कारण ऍटलीस्ट मला ते माहित तरी पडेल काय सेन्सेशन येणार. तर बघितलं नाही, कारण आय वॉज टू ओव्हरवेटेड टू, माय लेग वॉज कम्प्लिटली सोलन पण झालेलं, दगड सारखं झालेलं. तर मला ना चप्पल भेटत नव्हती. तर जे मी तिथे राहायची ना डिलिव्हरीच्या वेळी, ग्राउंड फ्लोअर मध्ये एक आंटी होती, ती स्वामी भक्त होती. तिला पायाचा त्रास होता, तर तिने ना फुल साईजची चप्पल घालायची, फुल साईज. तर ते मी फुल साईजची चप्पल घालून येणार, 1 महिना मी त्यांची चप्पल घालूनच जायची. त्याच्या पहिलं मी चप्पलच नाही घालायची, कारण मला होतच नव्हता. मी बिना चपलेची मी बाहेर जायची, माझं टीचिंग मध्ये जायची, मुलांना शिकवायची, आणि मंदिरात पण असंच चालत जायची. मग मठाचे मला गुरुजी सगळे बोलले की बाई तुला आता जमणार नाहीये यायला, कारण तुझं खूप जास्त लोड वाढलाय पोटात. पण मला नाही वाटत की तू आता, तुला कोणीतरी एक साथ पाहिजे, तू एकटी जाते. मग मी एकच बोलले गुरुजींना, गुरुजी मला माहितीये मी कधी एक पॉज घेणार आहे, मी थांबू नाही शकत, मी लास्ट पर्यंत मी येणार, म्हणजे मठात येणारच. असं झालेलं. मग माझं असं होतं की उद्याच थर्सडे हे मठात जायचं होतं. 1 डे इव्हनिंग मध्येच मला डॉक्टरांनी सांगितलं की बेटर इज नाव, आय थिंक यू ऑलरेडी तुम्ही कन्झ्युम केले कॅस्ट्रॉल ऑइल, काय नाही होते,
आणि बेटर आहे तुम्ही एक लास्ट सोनोग्राफी करून बघा. अच्छा. तर जिथे मी सोनोग्राफी करायची ना ते डॉक्टर नव्हते त्या दिवशी. मग मला असं वाटलेलं की लास्ट सोनोग्राफी आहे ना तेच हॉस्पिटलमध्ये करून बघूया. बरोबर. मग आपल्याला माहित पडेल की लास्ट सोनोग्राफी मध्ये काय चेंजेस आहे. तर तिथे जे सोनोग्राफीचे डॉक्टर होते ते मला इमिजिएटली बोलले, आणि थर्सडे होतं एवढं माहिती आहे, आणि मला असं होतं की मी मठात जाणार आहे आज, तरी मी जाऊन मग जाणार. मग मी विचार केला की नाही, एक काम करते, घराचं पूर्ण काम बिम करून मग मुलांचा क्लास मग घेऊन मग डॉक्टरकडे गेले. तर डॉक्टरांनी सांगितलं सोनोग्राफी मध्ये दॅट इट इज हाय टाइम नाव, इट इज अ टाइम ऑफ सर्जरी ऑन द इमिजिएट बेसिस. तुमची डॉटर डायरेक्टली बोलली ती, तेव्हाच मला जेंडर माहित पडलं की ती डॉटर आहे. ती बोलले की युअर डॉटर स्टार्टेड ड्रिंकिंग द फ्लुइड अँड शी इज ओव्हरवेटेड अँड इट इज नॉट व्हेरी इझी टू हॅव अ नॉर्मल डिलिव्हरी, कारण ती पाणी प्यायला चालू केली आहे. बेटर इज इमिजिएटली, वी विल नॉट गिव्ह यू एनी सेकंड इव्हन टू इन्फॉर्म करा किंवा डिसिजन घ्या. बेटर इज वी आर शिफ्टिंग इट टू ओटी बिकॉज इट्स अन एमर्जन्सी केस. तर ते माहित पडलेलं मला की थर्सडे हे एक संधी होती की मी प्रिपेअर करून नाही आलेली, म्हणजे मला डायरेक्टली डॉक्टरांनी पाठवलं की एक एमर्जन्सी आहे, तुला आता जायचंच आहे. बरोबर. मग ते ऑपरेशनचे ओटी मध्ये मला बोलले की तुम्हाला काय इच्छा आहे का, कुणाला काय बघायचंय, काय करायचंय का. मी बोलले की नाही, मला काय इच्छा नाहीये. मग डायरेक्टली सिस्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला स्वामीचे गाणे किंवा मंत्र ऐकायचे आहे का. तर स्वतःहून बोलले, स्वतःहून. आणि एक सिस्टर नव्हते तिथे, 3 सिस्टर होते आणि एक अॅनेस्थेशिया द्यायला कमरामध्ये, यु नो दॅट पील, ते एक होते, आणि एक जे माझे जे डॉक्टर होते डिलिव्हरीचे ते होते. तर तारक मंत्र लावलं, मी तारक मंत्र बोलत बोलत गेली, सिस्टर पण तारक मंत्र बोलत बोलत गेले. तारक मंत्र करून करून ते तारक मंत्र मला वाटतं समता मला ते कट पूर्ण हे करून, आणि मग मला एवढं होतं सेन्स की येस आय नो दॅट समथिंग इज हॅपनिंग कमिंग आउट, पण मला ते काय होतंय ते माहित नाही किती. मग ते झालं, मग डॉक्टर घेऊन आले, बोलले की इट्स अ ब्युटिफुल डॉटर. तर डॉक्टर आलं तर, आणि एक जेव्हा सर्जरी करत होते ना डॉक्टर, मला ना एक कम्प्लिटली आहे ना असं एक आपण बोलतात ना एक स्मोक सारखं धूर. डॉक्टर एवढं तरी माहिती आहे ना, म्हणजे जेव्हा आपण थोडस गुंगीमध्ये आहो, डॉक्टरांचा चेहरा तर मला कळतं ना, पण जे आहे ना पूर्ण आता पण मी बोलते ना, मला तेच इमॅजिन आहे, एक व्हाईट सारखं काहीतरी, एक सोल बोलतात ना की स्वामी सारखंच एक सोल असं होता की ते जे कट करतात हे, म्हणजे मी आहे ना असंच बघते त्यांना, मला असं वाटलं साक्षात की तेच हे करतात आहे, म्हणून एकदम एक हसत हसत असं तेच बघत होती. मग डॉक्टर मला विचारलं पण, यू आर स्माइलिंग, यू वॉन्ट टू से समथिंग. तर मी बोलले की नाही, नो आय डोंट वॉन्ट टू से एनिथिंग. म्हणजे तसं झालं, म्हणजे तेव्हा मला एक कळालं ना की माझ्या सोबत आणि एक समर्था सोबत मी असं एक क्षण म्हणजे एक विचारच करू शकत नाही की स्वामी नाहीये. ते पण जर्नीमध्ये होते, ते मोमेंटमध्ये. मग बाहेर आले, मग ते टाकले. तर मग मी ऍक्च्युली आय कॅनॉट गेट अप नो. तर मी माझा क्लास याच्यामध्ये पण मला ऑनलाईन क्लास घ्यायचे होते, तर डॉक्टरांना मी परमिशन घेतलं. तर 2 तासानंतर ते बोलले की यू कॅन हॅव, डोंट स्ट्रेन बिकॉज खूप पेनफुल असेल, पण तुम्ही फक्त एक नॉर्मल ऑनलाईन जे आहे ते थोडं ब्रीफ करा, इट्स बेटर टू टेक रेस्ट. तेव्हा पण मी एकच बोलले, बेडमध्ये होते, डॉक्टर डोंट वरी, स्वामी इज देअर. So then he said, I appreciate your this strength, what you're showing, energy and the way you're showing. Of course, that's why it is a Swami blessing. डॉक्टरांनी सांगितलं की she is Thursday born. Then this is the biggest thing that Swami is there. तर ते पण जे गोष्टी आहे ना मी आजच शेअर करते, जे ते बोलतात ना, मी बोलले एक स्मोक सारखं असं एक सोल समोर येणं, आणि फक्त मला एकच दिसलेले स्वामीचे हे वाले मान आहे ना एवढा, आणि ते जे आपलं टिक्का जे आहे गंधक त्यांचे, बस. बाकी सगळं मी समजून घेतलं की हे स्वामीचे. अजून मला काहीच बोलायचीच गरज नव्हती. खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे झालं, मग इव्हनिंग पर्यंत मी डॉक्टरांना बोलले की डॉक्टर आय डोंट वॉन्ट टू रेस्ट, माझं विल पॉवर मला उठायचंच आहे, कारण बिकॉज आय वॉन्ट टू फीड हर. शी इज नॉट विदाउट मिल्क सिन्स. अँड मग ते डॉक्टर बोलले की आर यू शुअर, तुम्ही बसू शकता पिल्लो घेऊन. मी बोलले मी प्रयत्न करणार किंवा स्वामी आहे. स्वामीचे नामस्मरण घेऊन 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 एवढं पेनफुल मोमेंट मध्ये मी तिला घेतली अंगात, मी तिला चारलं, म्हणजे ते बोलतात ना दूध पाजलं मी तिला. अँड देन आय वॉज अगेन, यु नो, दे सेड टू लाय डाऊन. मीन्स एक सिझेरियनचे सी सेक्शनचे कसे असतात, दे नीड अ प्रॉपर रेस्ट. बट फॉर मी आय वॉज नोईंग दॅट स्वामी आहे ना, काय जास्त होणार आहे, दुखेल, त्रास होणार, औषध घेणार, पण मी थांबू नाही शकत. किंवा मी आहे ना, मी अशी
एक सोल आहे ना ओमकार, मी कधी पण हे मान्य करते की स्वामी आहे सोबत, पण मला आहे ना कधी पण स्वामीवर काय पण आहे ना एक बर्डन आणि बोझ नाही द्यायचे. ते दिलंय ना आपल्याला, ते आहे ना, बरोबर तर आपण करू शकतो. नक्की एवढ्या गोष्टी पण आहे ना स्वामी आहे ना समजून घेतात. नक्की. जेव्हा माझ्याकडे एवढं विल पॉवर दिलं, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रेंथ. इमिजिएटली टू सिट ऑन द बॅक, टाका पण काय घाव हे नाही झालं, आणि टू गिव्ह हर, टू टीच इन ऑनलाईन, हे मोठ्या गोष्टी आहे. ते जे पेन आहे ना लोकांना ते समजू शकता की सी सेक्शनचं पेन काय आहे. मग नंतर मी ते बोलले की यू वॉन्ट टू रेस्ट इट फॉर अ डे, बिकॉज तुम्हाला आता आंघोळ करायला जायचंय. बरोबर. मी बोलले की नको. सकाळी मी 7 o'clockलाच मी बिचारी आंटीला बोलली, तुम मेरे को लेके जाओ. अच्छा. मैं चल के जाएगा, मैं कोशिश करेगा, भले मैं झुक के जाएगा, बट मैं जाएगा, बट मुझे पानी आप डालो, मैं बिना नहाए रह ही नहीं सकती हूँ. बरोबर. ते मला असं वाटत होतं ना की स्वामी घेऊन जातात ते मला. अच्छा. कारण होश नाही ना, पेन आहे ना, आय एम विथ फुल पेन, यू डोंट हॅव दॅट मच सेन्स. तर ते स्वामी घेऊन जातात ते, म्हणजे असं बोलतात ना की करायला. ऍक्च्युली आहे ना मी बोलणार आहे, जे 3 दिवस जेव्हा मी हॉस्टेलमध्ये होती ना, आय विल से दॅट स्वामीच माझं सेवा करत होते बिचारे. तर ते मला, मी किती पण त्यांना ते रिटर्न देणार ना, मी नाही करू शकते. खरी गोष्ट. आणि मग हे तुम्हीच त्यांना सगळं सोपलंय त्यांच्या हातात, मग तुमच्यासाठी ते येणारच ना. ओमकार, स्वामी नाहीये तर मी नाहीये हे जगात. माझा व्हॅल्यूच नाहीये, मी जगू पण नाही शकते. मी कधी पण एकच बोलते स्वामीला, मला जर एक लास्ट ब्रेथ आहे ना, जे जर्नीमध्ये घेऊन जायचंय ना, तुमच्या सेवामध्येच घेऊन जायचंय. बरोबर आहे. तेव्हापर्यंत मला जे माझ्या रेस्पॉन्सिबिलिटी आहे, जे एक रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे 1-2 नाहीये, खूप शोल्डरमध्ये रेस्पॉन्सिबिलिटी आहे. फॉर एक्झाम्पल घराचं बघायचं असतं, माझ्या मेन क्लास बघायचं असतं, मेडिकेशन्स बघायचं असतं लोकांचे, मी सोशल सर्व्हिसमध्ये माझा काय काय आहे, सिनियर सिटीजन त्यांचे मला बघायचं असतं, त्यांचे जेवणाचे बघायचं असतं, कोणाचं रॅशन संपलं तर त्याची पण बघायचं असतं, मग कोणाच्या एज्युकेशनचे हेल्प बघायचं असतं, मग माझे स्टुडंट्सचे जे आहे टीचिंगचे ते बघायचं असतं, म्हणजे आणि समर्थाचे मेन ओव्हरऑल ते बघायचं असतं. आणि हे एक आशीर्वादच आहे. एक लहानपणीपासून आहे ना मुलांना आहे ना ते एक एन्व्हायरमेंट आणि आंबियन्स पाहिजे असतं, जेव्हा कंटिन्यू आहे ना मम्मी पाहिजे किंवा कोणी पाहिजे असतं कंटिन्यू, कारण त्यांचे ते बोलतात ना लक्ष द्यायला हे ते. आता असं वाटतं माहितच नाही हे 4.5 वर्ष कसं निघून गेले, स्वामीचे छत्रछायामध्ये ती कशी असं वाढत गेलीये. सगळं काही संकट आले गेले, पण एक बोलतात ना एक स्मूथ फ्लो मध्ये होत गेले. मला माहित पण नाही कधी काय ती अशी मोठी झालीये, अचिव्हमेंट कधी येत राहिलं, घर भरत राहिलं, ट्रॉफी मध्ये, मेडल मध्ये, हे जर्नी. आणि याच्या सगळं बिझी असून माझे 2 क्लासचे पूर्ण रेस्पॉन्सिबिलिटी शोल्डर मध्ये घेऊन, 1 स्टुडंट नाही 2 स्टुडंट नाही, त्यांचे पण फ्युचर माझ्या हातात आहे. बरोबर. तर हे शक्ती सगळं कोणाचे, स्वामीने. 0 मधून उभा ठेवायला, आणि ते पण मला जे कमी टाइम मध्ये, ते माझे जे भक्ती भाव, माझे जे ते बघितलंय ना त्यांनी, की ते पण एक खूप महत्वाचे. फक्त स्वामीचे नाव घेऊन काही तुम्ही एक वाईट गोष्टी करणार आणि एक्सपेक्ट करणार की फळ भेटायला पाहिजे, ओव्हर रॉकेट सायन्स नाही. एक जर्नी, खूप मोठा जर्नी आहे. त्यांचे परीक्षामध्ये पास व्हायला आहे ना, ते सेम 10th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्डचे कसं असतं, बोर्ड एक्झाम, ते बोर्ड एक्झाम परीक्षा द्यावं लागतं, त्यांचे मन जिंकावं लागतं, तेव्हाच ते आपल्याला एक्सेप्ट करतात. आणि ते सगळं जर्नी आहे ना ते पार करून आज असं मला वाटतंय ना की हा मी एक्झामिनेशन पास केले म्हणून माझ्या सोबत आहे. कारण एक संकट जेव्हा येतात ना, ते असं कसं जातात ना निघून, मग ते माहित नाही. एक चमत्कारच आहे. आता फॉर एक्झाम्पल मी बोलते, एक असं एक आहे की मी सपोज आता कुठे जाते टॅक्सीमध्ये, मी काहीतरी खूप असं थिंकिंग मध्ये असते, कारण स्वामींनी मला बिझी ठेवलंय का, कारण तू वाईट गोष्टीकडे लक्ष देऊ नको, तू बिझीच असायला पाहिजे, तेव्हाच तू मला आवडते. आपण बोलतात ना एक आपण आहे ना पूजा पाठ करतो की हमको काम दो, हमको बिझी रखो, क्योंकि खाली दिमाग शैतान का दिमाग होता है. तर हे जे शैतान का दिमाग से है ना जो निकल के मला, म्हणजे बोलतात ना एकदमच बिझी जे ऑक्युपाईड ठेवलंय ना. आता असं कधी कधी आहे की एक जेवायला सुद्धा टाइम नाही भेटत. बरोबर. मुलांचं काउन्सिलिंग करायला जावं लागतं, त्यांना समजवायला जावं लागतं, सोशल सर्व्हिस साठी जावं लागतं, लेक्चर साठी जावं लागतं, अवॉर्ड शो साठी जावं लागतं, PR चे रोल करायला जावं लागतं, मीडियाकडे इंटरॅक्ट करावं लागतं, प्रिंट न्यूज आहे, म्हणजे ओव्हरऑल ते बोलतात ना स्वामी एक आहे म्हणून आहे ना मी करू शकते. टॅक्सीमध्ये पण असं जाता जाता विचार करते कधी कधी की कसं काय होणार, एकटा मी सांभाळून खूप दमली आहे, कसं काय होणार. कधी कधी लागतं माहिती तुम्हाला, होतच आहे. वी आर ह्युमन, वी टेन टू सम टाइम विचार येतच आहे,
मग आहे ना सडनली आहे ना मी अशी डीप थिंकिंग मध्ये असते ना, मग बघायचं कधी कधी एक असा एक गाडी किंवा बाईक किंवा स्कूटी मध्ये आजूचे मध्ये कधी पोस्टर भेटतं बघायला मला, कधी तिथे लिहिलेलं असतं स्वामीचे काय ना, म्हणजे काय ना काय, म्हणजे हे सिग्नल आहे की तू टेन्शन का घेते, मी आहे ना. बरोबर. म्हणजे त्यांना पण माझ्याकडे एवढा विश्वास आहे, तेच मोठं गोष्टी आहे. तुम्ही बघणार त्यांना तेव्हाच ते तुम्हाला बघणार ना. असं मी तर एकच आहे, म्हणजे चांगलं एक सरळ मार्ग पकडा, सरळ मार्गामध्ये तुम्ही चाला, तुम्हाला माहित पण नाही ते कुठे तुम्हाला धरून पुढे घेऊन येणार आहे. आणि सेम इट अप्लाय टू मी. आणि आता समर्थाचे पण जे शेड्यूल आहे ना, हे असं छोट्या गोष्टी नाहीये ओंकार. त्याला तेच विचारायचं होतं की एवढ्या लहान वयामध्ये एवढी मोठी उडी जी महाराजांच्या कृपेने तिने घेतलेली आहे, या सोशल मीडियामध्ये तिचं इंस्टाग्राम वरती पण खूप चांगले फॉलोअर्स आहे आणि खूप सेलिब्रिटी तिला अवॉर्ड देखील मिळालाय. तुम्ही सांगू शकता का कुठला अवॉर्ड तिला प्राप्त झालाय? आता तिला म्हणजे खूप ती 14 मंथ जेव्हा होती ना, तेव्हापासूनच तिने वर्ल्ड रेकॉर्ड स्टार्ट केलंय. फर्स्ट वर्ल्ड रेकॉर्ड जनरल नॉलेज मध्ये. ती म्हणजे 14 मंथ्स मध्ये आहे ना, जनरल नॉलेजचे आहे ना बहुतेक प्रचंड ती आयडेंटिफाय करू शकते. आणि मग ती आयडेंटिफाय करून जे ती फंबलिंग वर्ड्स काढत होती ना, मग तिला जे फर्स्ट वर्ल्ड रेकॉर्ड जेव्हा डिक्लेअर केलं ना, इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड, त्याच्यानंतर आहे ना मग मला एक प्लॅटफॉर्म भेटलेलं की PITI. ते बोलले की युअर चाइल्ड इज व्हेरी युनिक, इन व्हेरी लेस एज शी से सो मेनी थिंग्स, सो बेटर इज वी वुड लाईक टू गिव्ह हर अ इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म. जेव्हा ती ग्लोबली तिला रेकॉग्नाइज किती याच्यामध्ये येते ना ग्लोबली, तर ते आपल्याला माहित पडेल. मग तिचं नाव आलेलं विदिन 20 स्टुडंट्स मध्ये ना, तिचं नाव आलेलं, अँड शी वॉज द यंगेस्ट वन इन दॅट 20 ग्लोबल इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म ऍज द यंगेस्ट टॅलेंटेड चाइल्ड. आणि मग त्याच्यानंतर मी विचार केला की कमी वयामध्ये ना मला हिचं स्पीचचे इम्प्रुव्हमेंट करायचे, ते का नाही करू शकत. आणि ती तसं पण ती स्वामीचे गाणे वगैरे तारक मंत्र आहे ना, डे 1 पासूनच ती ऐकते. डे 1 पासूनच ऐकते. 5-6 मंथ्स मध्ये ती स्वामीचे म्युझिक मध्ये ती बोलायची, म्हणजे असं म्युझिक वगैरे काढायची. 7 मंथ्स, 9 मंथ्स, 1 इयर मध्ये तर ती स्वामीचे तारक मंत्र सगळं ती बोलायची. आणि मंत्र बोला, उच्चारण, जाप बोला करायचं, कधी कसं मेडिटेशन मध्ये बसायचं. म्हणजे मी तिला आहे ना खूप धार्मिक याच्यामधून आहे ना मी तिला घेऊन गेले. आजचे तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड काय, ऑल टेक्नॉलॉजी इज मोबाईल अँड डिजिटल, पण मी तिला लांबच ठेवलंय. स्वामीच्या याच्यामध्ये ते जेवढं आम्हाला बिझी केलंय ना, तिचं माइंडमध्ये ना वाईट गोष्टी येतं नाही, काय असं डिमांड आणि एक्सपेक्टेशन्स आहे, ते मोठं अचीवमेंट आहे. कारण लहान मुलांचं खूप डिमांडिंग फॅक्टर असतात. तुम्हाला हे सगळं बघून कसं वाटतं, म्हणजे काय तुम्ही कसं वाटतं बोलाल की ऑफकोर्स ते स्वामीचंच चमत्कार आहे. स्वामी मी कुठे पण जाते ना अवॉर्ड फंक्शन मध्ये, मी स्वामीचंच नाव घेते आणि मला खूप प्राऊड फील होतं. ते कोणता पण स्टेज असू द्या, मला लाज नाही वाटणार किंवा काय मोठं स्टेज आहे आणि तुम्ही ते स्वामीचे उच्चारण करतात आहे, बोलतात आहे, असं मला प्लॅटफॉर्मच नको की कुठे मी स्वामीचे नाव नाही घेत. मी जाणार म्हणजे कुठे पण ना मी स्वामीचं घेणारच आणि मी लोकांना स्वामीबद्दल बोलणार आहे. मग ते अवॉर्ड भेटत गेलं. मग आतापर्यंत तिच्याकडे 5 वर्ल्ड रेकॉर्ड आहे फॉर द यंगेस्ट टॅलेंटेड चाइल्ड इन जनरल नॉलेज. मग तिला नॅशनल आयकॉन भेटत गेलं, मग दादासाहेब फाल्के अवॉर्ड भेटलं, आणि मग महाराष्ट्र रत्न पुरस्कार भेटलं, मग बहुतेक, आणि आता रिसेंटली महागौरव अवॉर्ड भेटलं, आणि असं बहुतेक खूप अवॉर्ड्स आहेत आणि ते तुम्ही बघू शकता. आणि खूप अचीवमेंट आहे. आणि मग पॉडकास्ट चॅनल मध्ये पण ती खूप क्वेश्चन आन्सर क्विकली असं 100 ते देऊ शकते ती, अशी एकदम कमी टाइम मध्ये. असं पण रेकॉर्ड म्हणजे बनवत गेली मी. आणि मग ते स्वामीची कृपेने रेकॉर्ड बनवून मी ते स्टॉप केलेलं. म्हणजे आता ठीक आहे, आता ती वाढते, तिचा दुसरा पण आहे इंटरेस्ट, ते पण करायचंय. पण बोलतात ना, ते स्वामीची कृपानी मग अवॉर्ड फंक्शन स्टार्ट झालं, ते एक अवॉर्ड भेटून घेतलं. मग मीडिया आहे ते कधीच काय झालं ना ओंकार, हे मला पण नाही माहित. कारण निदर मी तिथे गेली काय विचारायला किंवा मी कोणाकडे सजेशन घेतलं, असं काय नाही. ते सगळं काय आहे ना स्वामीचेच मर्जीमध्ये जे होतात ना ते होतच गेलं. आणि आता काय आहे ना, ती शी इज इंटू मोर ऑफ अ स्पोर्ट्स लव्हर. कारण तिचे जे शेड्यूल आहे ना, इट इज नॉट सो इझी टू मेंटेन. लहानपणीपासूनच आहे ना तिला ते सवय आहे 5 वाजता उठायची. शी गेट्स अप एट 5 o'clock. शी टेक शावर, शी डज पूजापाठ, ती स्वामीचे गाणे वगैरे मंत्र जाप आरती वगैरे बोलून
मग आम्ही स्पोर्ट्सला सकाळी सकाळी निघतो. अच्छा. मी उठते 4 o'clock, ती उठते 5 o'clock. शुरुआत मेरे से होता है, फिर वो मेरा हात बटाती है. मग असं करून करून मग आपलं स्कूलचे टायमिंग सपोज, मग येऊन मग परत इव्हनिंग मध्ये क्रिकेटला स्पोर्ट्सला ती जायची. मग परत यायची, तिचं काय जे आहे होमवर्क वगैरे, म्हणजे बिचारी ती पूर्णच ऑक्युपाईड आहे. एकंदरीत तुम्हाला एक सुंदर साथीदार दिलाय महाराजांनी. ते तर आहेच. महाराजांचीच लेख तुम्हाला दिलेली आहे महाराजांनी. ती महाराजच आहे हो. माझ्यासाठी, ती पूर्ण महाराजच आहे. भले मुलगी तर काय, स्वामीचं तर रूप आहे ना आईचं, तर ती तर आहे, आईच आहे. आईच आहे. आणि तर ताई, एकंदरीत आजचं जगात वावरणं खूप कष्टाचं झालंय आणि खूप चॅलेंजेस असतात जे आपण फेस करत असतो दिवसेंदिवस. खूप डिफिकल्ट आहे की एक आपल्या मुलीला सांभाळणं, बाहेर सगळं तुम्ही एवढं सगळं करणं आजच्या या जगामध्ये खूप डिफिकल्ट आहे. तुम्ही ऍज अ स्त्री एका आईला तुम्ही काय म्हणून मेसेज द्याल महाराजांबद्दल? तुम्ही एवढी तुमची परीक्षा, या परीक्षेतून तुम्ही गेला आहात आणि त्याहून तुमचा जो विश्वास आहे तो खूप दांडगा झालाय महाराजांबद्दल, की कुठेही तुमच्या बोलण्यावरून हे नाही दिसलं की मला कळालं नाही की तुम्ही महाराजांवरती रागवले आहेत. तुम्ही खूप छान असून महाराजांची भक्ती करतात, सगळं आहे. पण एक मनुष्य म्हणून आपण कुठे ना कुठेतरी खचतो आणि स्त्री ही सर्वात स्ट्रॉंग पण आहे आणि लगेच सॉफ्ट पण असते. तर तुम्ही काय त्यांना स्त्री यांना काय तुम्ही एक मेसेज द्याल? महाराजांच्या सेवेतून तुम्हाला काय प्राप्ती झाली आणि तुम्ही कसं कराल की जेणेकरून तुम्ही स्वतः तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि असं म्हणजे पुढे तुम्ही जात राहाल या सगळ्या गोष्टीतून? या सगळ्या गोष्टीतून तुम्ही कसे बघतात आणि तुम्ही या लोकांना कसं तुम्ही मेसेज देताय? स्वामीचं जे मी आता एक आई म्हणून सपोज, एक स्त्री बोला किंवा आई बोला, आईचं कर्तव्य काय असतं की आपल्या मुलांना सांभाळायचं, त्यांचे फ्युचर सिक्युअर करायचं. बरोबर. तसंच आहे ना, आपण जेव्हा त्यांच्यासाठी आपण एवढा विचार करतो, तसंच का नाही आपण स्वामीचा विचार करू शकता? का आपण एक्सपेक्ट करतो असं की तुम्ही आम्हाला काय द्या? का आपण आपल्या मुली किंवा मुलगाला हे बोलतो की काय दिलं तर तुम्ही पण आम्हाला रिटर्न द्या? आपण नाही बोलत ना. काय काय आहे ना, जे लोक माझ्याकडे येतात ना, टीचर बघा ना, एवढं आम्ही करतो देवपूजा, एवढं करतो, आम्हाला काय फळच नाही भेटत, आमचा मुलगा असा गेलाय, आमची मुलगी ऐकत नाहीये, की एवढं म्हणजे आमचे घरामध्ये प्रॉब्लेम आहे, किरकिर आहे, आम्हाला नाही होत असं सहन करायला. स्वामी स्वामी बोलतात की तुम्ही पण मला हेच ऍडवाइस करतात की स्वामीला माना, स्वामीला करा, बघा मार्ग येणार. बरोबर. जेव्हा आपण असं हे क्वेश्चन करतो ना, पहिला आपण हे विचार करायचं, आपण हे आपल्या मुलांना क्वेश्चन करू शकतो का? आपण करू शकतो का? आपण एक्सपेक्टेशन ठेवतो, स्वामीवर एक्सपेक्टेशन ठेवतो. स्वामीला आवडत नाही की कोणी काय एक असं एक्सपेक्टेशन ठेवायचं. बरोबर. एक्झाम मध्ये आता अभ्यास केलं तरच आपण पास होतो, नाही अभ्यास केलं तर नाही पास होतो. इन द सेम वे घरी तुम्ही काय ऍडिक्शन साठी एक मोबाईल घरातूनच सुरू होतो, किंवा आई किंवा पप्पा देतात, ते ऍडिक्शन होतं. मग ते ऍडिक्शन काढायला किती त्रास होतं. आपल्याला बोलतात ना, असं वाटतंय की मरू किंवा जगू. तर तुम्हाला ते मोबाईलचे ऍडिक्शन आणि वाईट गोष्टीचं ऍडिक्शन ते तुम्हाला बरं पडतंय की फक्त तुम्ही तुमचं चांगलं काम जसं मुलांना तुम्ही करतात आहे, आपल्या मुलांना किंवा एक लहान बाळाला तुम्ही सांभाळतात आहे, तसं स्वामीला सांभाळून एक जप्त करून ठेवा. बघा स्वामी तुम्हाला कुठे घेऊन जाणार तुम्हाला माहित पण नाही पडणार. रातोरात तुम्हाला कब क्या चमक गया की क्या दे दिया आपके हाथों में. हे रिअल गोष्टी आहे. कारण आहे ना, मी कधीच एक्सपेक्टेशन कोणावरच करत नाही. कारण एक्सपेक्टेशन, जिथे एक्सपेक्टेशन केलं ना, तुम्ही खाली उतरणारच आणि तुम्हाला दुःखच भेटणार आहे आणि दुःखांचा ब्रह्मांड भेटणार आहे. बरोबर बरोबर. तुम्ही एक्सपेक्टेशन देऊच नका. माझा ते भले भाऊ असू द्या, बहिणी असू द्या, माझे काय बोलतात, माझं पॅरेंट्स असू द्या, स्टुडंट्स असू द्या, मी डेली आहे ना त्यांना 10 मिनिटं काउन्सिलिंग हे करते. कधी एक्सपेक्ट करायचं नाही. अच्छा. मोठं तुम्हाला लक्ष्मी प्राप्त कधी होणार माहितीये? स्वामी काय बोलतात, घराचे जे आई आहे ना, जे पप्पा आहे, जे आई करते ना, पप्पा भले जॉबला जाऊन करून येतात आहे, पण आई जे आहे ना, स्पेशली जे वर्किंग आई पण असतात बघा, घरी जे रहता है, अरे क्या काम है, उसको तो कुछ काम ही नहीं है, वो घर पे ही रहते हैं, बट वो 24 आवर्स काम करती है. बरोबर है. नींद में भी वो काम ही करती है कि सुबह उठ के क्या करना है. बरोबर है. सबसे तो शक्तिशाली वही है. तीच है. हो. अगर तुम किसी को स्वामी 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 करने के लिए टाइम भी नहीं है, मंदिर भी जाने को टाइम नहीं है, दैट्स ओके, बट जो घर पे अपना माँ है ना, उसको स्वामी समझ के पूजन करो. स्वामी ऐसा झोली में भर के देगा ना, आपको पता ही नहीं चलेगा. संभालना भी
आपके बस की बात नहीं रहेगी वा, फिर. खूप सुंदर. आणि मग जे ते वर्किंग वुमेन्स असतात ना, मी त्यांना पण बोलू शकते, म्हणजे ते कधी कधी काय थकतात, येतात, मग ते कधी पण बेड नाही पकडत डायरेक्टली. बरोबर. ते डायरेक्ट येतात, बॅग फेकतात, किचन मशीन सारखं आपलं काम करतात. का? त्यांना माहित आहे की आपल्याला करायचंच आहे. बरोबर. स्वामी आईचं रूप आहे. हो. का त्यांना आईचं रूप पण दिलंय? किती सुंदर दिसतात आईच्या रूपामध्ये. का? खरंच खूप सुंदर. तर मी माझ्या आयुष्यामध्ये ना, मी एकच बोलते, माझा बाप स्वामी आहे. आणि बोलतात ना, बाप आहे और बाप है ना, किसी बच्ची को है ना झुकाने नहीं देंगे और झुकने भी नहीं देंगे किसी को. तू किसी को झुकाना भी मत और तुझे मैं किसी के सामने झुकने भी नहीं देगा. वाह. तू अपना काम करते रहे. आता एवढं सगळं मशीन सारखं एक करताना ना, कधी पण मी पण असा विचार करते, मी थकली आहे खूप, हे एकदम मी म्हणजे एकदम फ्रस्ट्रेशन आपण कधी कधी होतं, वाटत असेल एवढं फुल डे ऑक्युपाय करून एक कंदा पाहिजे असं वाटतं की एक शेअर करूनही ठेवायला. मग तुम्हाला माहिती आहे असं मी जर विचार केला ना, कधी कधी स्पोर्ट्सच्या याच्यामध्ये मी असं गेली किंवा असंच उभं राहिली, असं जरा बघता बघता बघितलं तर कोणी दुसरं एक पॅरेंट येतात आणि बोलतात, मॅडम तुम्ही काय बघतात? मी बोलले ना, माझी मुलगी आहे ना. ती तुमची मुलगी आहे? मी आहे ना तिला डेली बघतो, पण माहित नाही की कोण आहे आई. अच्छा. पण मला आता बोलायचं होतं, तिचं नाव समर्था ठेवलं ना, का ठेवलं असं समर्था? मी बोलले नाही, मी स्वामीचे बघते ना. अरे मी पण स्वामीचंच बघते, आम्ही पण स्वामी स्वामीच करतो, आम्ही इथे हे मठामध्ये सेवा करतो, ते मठामध्ये. म्हणजे ना जिथे मी जाते ना, भले ते माझे कोचेस पण असू द्या, म्हणजे माझी मुलगीचे कोचेस, ते पण स्वामी भक्तच आहे. आणि बघा, मी तिथे पोहोचू नाही शकत, माझं असं रुटीन आहे. पण जे कोचेस आहे ना, तिला एवढं लक्ष देतात ना, मग माझं ते बोलतात ना की एक पूर्ण माझं जे डे आहे ना, ती येऊन पूर्ण असं सांगते की मम्मी असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. म्हणजे मला एवढा आनंद वाटतं ना की माझा रोल मी नाहीये ना, तर ते काय बोलतात, ते रोल प्ले करतात कोचेस. कोणा ना कोणाच्या रूपामध्ये ठेवलंच आहे माझ्यासाठी. बेटा, तुझं नाव काय? समर्था. वा, किती खूप सुंदर नाव आहे. स्वामी समर्थ यांच्यापासून तुझं नाव आलंय समर्था. तू खूप लकी आहेस बाळा. आणि तू इंस्टाग्राम वरती खूप फेमस आहे. मी टीव्हीवर तर. आणि तुला अवॉर्ड खूप छान छान मिळाले. महाराष्ट्र पुरस्कार अवॉर्ड मिळाला तुला. क्रिकेटवर जाते ना, स्वप्नील सर मला आवडतच आहे. तुम्हाला बॉलिंग आणि बॅटिंग सगळंच आहे ना, तेच मला आवडतच आहे. ध्रुव सुश्रुत सगळं त्याच आहे. त्याला बॉलिंग आणि बॅटिंग सगळंच करते. आता मी तुला शिकवले ना बॉलिंग, तर मला तेच बॉलिंग करायचंय डॉन बॉस्कोला. आणि डॉन बॉस्कोला आपण तेच नाही शिकवत आहे. आणि ॲथलेटिकवर आपण रनिंग करणार आणि तिथे पण रनिंगच करताय. माटुंगा जिमखाना येते, तेच आपण फुल रनिंग करताय क्रिकेटवर. क्या बात है. और उधर पूरा वो मट्टीस रहता है, वो मट्टीस के इधर ही अपन वो पूरा करते हैं. वाह, फार सुंदर. तुला क्रिकेट एकंदरी आवडतं आणि ॲथलेटिक्स मध्ये तुला खूप छान रस आहे आणि तू ते आवडीने करतेस. तुझ्या पुढच्या जर्नीसाठी तुला ऑल द बेस्ट. आणि खरंच तुझा हा जो प्रवास आहे पुढचा स्वामींच्या कृपेने यशस्वी होणारच आहे. बट मी स्वामीचा कृपा अशीच करते दर दिन करते. नामस्मरण करते महाराजांचं. मम्मी बोलते आती, मी पण बोलते आती. मला जॉईन करता आई गिरी. सुंदर सुंदर सुंदर. स्वामीचे नामस्मरण पण करते. अशीच करते. आणि तू तारक मंत्र पण बोललीस ना मगाशी. तर तुम्हाला शूटिंग निघालं होतं का? आपण शूटिंग मी आई गिरी जेव्हा जाते ना, मी मेडिटेशनच करते स्वामीच्या मठावर. मठामध्ये पण जाते ना, रुद्राक्ष घेऊन ती मेडिटेशनला बसते. स्वामी इज एव्हरीथिंग. क्या है स्वामी? या स्वामी इज गिव्हिंग मी नेकलेस एव्हरी. स्वामी इज आवर ओनली. नाही, व्हॉट दैट लाइन आई सेड, स्वामी इज आवर everything for our family. Our family also. He is everything for our family. ताई, खूप खूप धन्यवाद आजचा हा वेळ दिल्याबद्दल आणि अनुभव शेअर केल्याबद्दल आमच्या चॅनलला. त्यासाठी खूप खूप आभारी. महाराजांच्या कृपेने आज आम्हाला हा तुमचा अनुभव ऐकायला मिळाला. तर मित्रांनो, आजचा अनुभव खरंच खूप सुंदर होता. एक आई आणि एक मुलीचा. आजच्या या जगामध्ये महाराजांची साथ असल्यावरती आपण कसे या समाजात राहू शकतो आणि कष्ट करणाऱ्याच्या पाठीशी सदैव महाराज उभे असतात. आजच्या या अनुभवावरूनच आपल्याला महाराजांचे हे शब्द आहेत हे जाणीव होत आहेत आणि महाराज आपल्या सोबत असतात या अनुभवावरूनच कळत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर नक्कीच हा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व तुम्हाला पण अनुभव शेअर करायचा असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा.
आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण स्वामींचा मठ स्थापन करणार आहोत. व त्या मठाबद्दल जर तुम्हाला काही जाणकारी करायची असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय शंकर. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बर्पाठीशी नित्य हाय रे मना. आतर्क्य अवधूत हे स्वर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.